दिल्ली पोलिसांकडून पूजा खेडकर यांची चौकशी, गुन्हे शाखेकडे वर्ग, तर बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी दिलीप खेडकरांना अटकपूर्व जामीन मंजूर. पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानच्या नकाशात, राज्य सरकारचा वाघनखांच्या माहितीचा व्हिडिओ वादात, काँग्रेसकडून सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवारांच्या राजीनाम्याची मागणी. साताऱ्यात शिवकालीन वाघनखांच्या प्रदर्शनाचं मोठ्या दिमाखात उद्घाटन, उद्यापासून सर्वसामान्यांना वाघनखं पाहता येणार. काँग्रेसकडूनही विधानसभेला 100 पेक्षा अधिक जागांवर दावा, जिथे काँग्रेस 1 नंबरला तिथे तडजोड नाही, काँग्रेस नेत्यांची भूमिका. विधानसभेसाठी शिंदेंकडून शरद पवारांचा लोकसभेचा फॉर्म्युला, 100 जागांबाबत शिंदेंकडून चाचपणी सुरू, कमी जागांवर लक्ष केंद्रित करणार. महाविकास आघाडीला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपची टीम मैदानात, पक्षाची भूमिका मांडण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांची नेमणूक. केंद्रीय निवडणूक आयोगाने पिपाणी चिन्ह गोठवलं, विधानसभेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा दिलासा. मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यानं जगभरात विमानसेवा आणि बँक सेवांवर परिणाम, समस्या सोडवण्यासाठी एअरलाईन्सचं युद्धपातळीवर काम सुरू. विशाळगडावरील कारवाईला हायकोर्टाची स्थगिती, भर पावसात घराघरांवर हातोडा का? हायकोर्टाचा सवाल, गेल्या 4 दिवसांमध्ये 115 घरांवर तोडक कारवाई. राज्य सरकारला मोठा दणका, आरटीई प्रवेशाबाबतचा अध्यादेश हायकोर्टाकडून रद्द. शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत अचानक असा निर्णय घेणं घटनाबाह्य, कोर्टानं फटकारलं. जेसीबीच्या बकेटमध्ये बसून गर्भवती मातेला रस्ता पार करण्याची वेळ. गडचिरोलीच्या भामरागडमधला धक्कादायक प्रकार, रुग्णवाहिका नसल्यानं रुग्णाचा ट्रकमधून प्रवास, संभाजीनगरची घटना.